जिल्हा रुग्णालय म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना सेवा देणारी एक महत्त्वाची आरोग्य यंत्रणा। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा गेल्या काही वर्षातला कारभार पाहिला तर कायम त्याच्यावरती टीका व्हायची। वैद्यकीय कमतरता होती, अधिकाऱ्यांची कमतरता होती, साधनसामुग्री नसायची, औषधांचा तुटवडा जाणायचा, उपचाराच्या नावाने तर नेहमीच रुग्णांच्या नातेवाईकांची ओरड असायची। हे गेल्या 2-3 वर्षापूर्वी हे सारं घडत होतं। पण आता एकंदरीत जिल्हा रुग्णालयाचा एकंदरीत कारभार बघितला तर सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणार आहे असंच म्हणावं लागेल। त्याचं मूळ कारण की पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरालगत ते वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले, त्याचे परिणाम आता जिल्हा रुग्णालयातल्या आरोग्य सेवेवरती दिसायला लागलेत। तुम्ही म्हणाल नेमकं असं काय झालं? त्याचं कारण असं की जिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत काही वैद्यकीय अधिकारीसुद्धा मिळू लागले, काही तंत्र वैज्ञानिक अधिकारीसुद्धा मिळू लागले, त्याचबरोबर काही कर्मचारी वर्ग मिळाला। त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील सेवा रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारची आता व्हायला लागले। साधारणपणे आपण गेल्या 8-10 महिन्यापासूनची आकडेवारी पाहिली तर जवळजवळ OPD म्हणजे बाह्य रुग्ण विभाग म्हणजे तपासून जाणं, त्याचे उपचार करणं, हे जवळजवळ 2 वर्षापूर्वीचा आकडा होता साधारणपणे 200-250। आता दिवसभरामध्ये बाह्य रुग्ण विभागाची संख्या जवळजवळ 700 ते 800 वर गेली। म्हणजे गेल्या 8 महिन्याचा आपण विचार केला तर साधारणपणे OPD 1,54,047 एवढ्या रुग्णांनी गेल्या 8 महिन्यामध्ये बाह्य रुग्णाचा तपासून उपचार करून घरी गेले। त्याचबरोबर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 18,611 होती। त्याचबरोबर मेजर सर्जरी, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया हा एक वादाचा विषय नेहमीच जिल्हा रुग्णालयात होता। पण आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची पूर्णपणे चांगल्या प्रकारे वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याकारणाने त्यामध्ये काही वैद्यकीय स्पेशालिस्ट त्या ठिकाणी असल्यामुळे ती ऑपरेशन जवळजवळ मेजर सर्जरी 1,673 आहेत, मायनर सर्जरी म्हणजे छोटे शस्त्रक्रिया जवळ 8,850 आहेत। डिलेवरी आता सामान्य माणसाला प्रसूतीचा खर्च एखाद्या महिलेचा खाजगी रुग्णालयात किती येतो तो आकडा न बोलणं योग्य ठरेल। त्यामुळे सर्वसामान्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय ते प्रसूतीगृह हे मोठं एक दिलासा देणार आहे आणि त्या ठिकाणची सेवा ही खाजगीपेक्षा चांगली आहे असं रुग्णांचे नातेवाईकच सांगतात। त्या जवळजवळ नॉर्मल डिलेवरी 1,063 झाल्या आणि जवळजवळ सिझर 734। एकंदरीत जिल्हा रुग्णालयाचा कारभार आपण पाहिला तो झपाट्याने चांगल्या प्रकारे दिसतोय। नंतर रुग्णांच्या सेवेमध्ये चांगल्या प्रकारे सेवा रुग्णांना मिळते आणि येत्या काळामध्ये आणखीन 2 वर्षांत महिला रुग्णालयाची 3ऱ्या वर्षाची मुलं आता त्या ठिकाणी भविष्यातले डॉक्टर होण्याचं शिक्षण घेत आहेत। आणखीन 2 वर्षांनी 5 वर्षात त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते सर्व मंडळी जिल्हा रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाला रुग्णांना सेवा द्यायला उपलब्ध होतील। त्यामुळे आत्ताची जी जिल्हा रुग्णालयाची वाटचाल आहे ही रुग्णांच्या सेवेच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री उदय सामंत यांचं ह्या जिल्हा रुग्णालयाचे पूर्णपणे लक्ष आहे। 2 दिवसावरच त्यांनी जिल्हा नियोजनमधून बच्चूंना ऑक्सिजनच्या संबंधितली जी काही यंत्रणा होती ती आणि त्याचबरोबर ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे ऑपरेशन करताना ज्या आणखीन एक यंत्रणा लागणार होती त्याच्यासाठी सुद्धा निधी जाहीर केला। एकंदरीतच काय की गेल्या 2 वर्षातला जिल्हा रुग्णालयाचा कारभार पाहिला तर सर्वसामान्य रुग्णांना तो दिलासादायक आहेच आणि येत्या काळामध्ये मात्र रत्नागिरी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कुठं टिकेला धनी होईल असं आता दिसत नाही आहे। टाईम डिले करता किशोर मोरेसह यश मयेकर, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।